घेण्याची शक्यता वर्तवली जाते। अगदी काही वेळापूर्वीच माहिती समोर आली होती। गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे खरं तर नॉट रिचेबल आहेत। सकाळी गणेश गीते यांची प्रतिक्रिया आपण बघितली। नाशिकचे अपक्ष उमेदवार आहेत गणेश गीते आणि ते आता आपला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शक्यता वर्तवली जाते। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आहेत, या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। चंदन, नाशिकमध्ये काय घडतंय? गणेश गीते हे या ठिकाणी माघार घेणार हे जवळपास निश्चित झालेले आहेत। मात्र त्यांचे बंधू जे आहेत गोकुळ गीते हे अद्यापही नॉट रिचेबल आहेत। आता अवघा 1.5 तास शिल्लक राहिलेला आहे माघारीसाठी आणि तरी सुद्धा गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत। दुसरीकडे गिरीश महाजन यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे भाजपचे शहर उपाध्यक्ष निलेश बोरा यांच्या घरी सध्या गणेश गीते आलेले आहेत आणि गणेश गीते यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं होतं की भाजपचे वरिष्ठ नेते मग ते गिरीश महाजन असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे आपल्याशी चर्चा करतील, आपल्याला माघार घेण्यासाठी सांगतील आणि त्यानंतर आपण माघार घेऊ। त्याच्यामुळे अशी शक्यता वर्तवली जाते की निलेश बोरा हे गिरीश महाजनांशी गणेश गीते यांचं बोलणं करून देतील। गिरीश महाजन गणेश गीतेंना माघार घ्यायला लावतील आणि त्यानंतर इथूनच गणेश गीते जे आहेत ते माघारी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जातील। दुसरीकडे मात्र गणेश गीते यांचे जे बंधू आहेत गोकुळ गीते ते अद्यापही नॉट रिचेबल आहेत, ते अजूनही संपर्कात नाही आहेत आणि त्यामुळे शिवसेनेची धाकधूक कुठेतरी वाढलेली आहे। थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं की गणेश गीते यांच्यासोबत सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्याने सुरू आहे। गोकुळ गीते हे नॉट रिचेबल आहेत, त्याच्यामुळे गणेश गीते यांच्यावर सुद्धा दबाव टाकला जातोय की त्यांनी आपल्या बंधूंची माघार या ठिकाणी करून घ्यावी। निश्चितच या संदर्भातले अपडेट्स चंदन आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। आता जाऊयात पुण्यामध्ये, कारण पुण्यात विधान परिषदेचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अखेर मागे घेतलेला आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीनंतर हा अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। पुणे विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून विक्रम काकडे हे रिंगणात आहेत आणि विधान परिषदेचे उमेदवार सुनील टिंगरे यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज आता मागे घेतलेला आहे। तर तिकडे नागपूर विधान परिषदेमध्ये काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या दिनेश ढोले यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे। नागपूरसाठी काँग्रेसचे अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून दिनेश लोंढे यांनी अर्ज दाखल केला होता आणि तोच अर्ज त्यांनी आता माघारी घेतलेला आहे।